नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सध्या 24,000 प्लस जागांसाठी ज्या जाहिराती आहेत नोकर भरतीच्या त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत। यामध्ये 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल किंवा पदवीधर असाल तुम्हाला एलिजिबिलिटी आहे अर्ज करण्यासाठी। त्यामुळे नक्कीच ज्या काही महत्त्वाच्या जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याबाबतचा संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी कल्पना मिळेल की कोणकोणत्या जाहिराती सध्या अवेलेबल आहेत ज्याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता। लक्षात घ्या, प्लेन 10 पास असाल किंवा प्लेन 12वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही यातील भरपूर जागांसाठी अर्ज करू शकता। टोटल 24,000 प्लस जागांसाठी किंवा पदांसाठी सध्या रिक्रुटमेंट जी आहे ती सुरू आहे। 5 अशा जाहिराती ज्या रिसेंटली रिलीज झालेल्या आहेत ज्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे त्याबाबतचाच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी शॉर्टमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मेक शुअर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे सबस्क्राइब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। बघा मित्रांनो, पहिली जाहिरात जी या ठिकाणी नुकतीच रिलीज झालेली आहे ज्यासाठी ऑनलाईन अप्लाय तुम्ही करू शकता ती रिलीज झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंडर येणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली गड्ड संवर्गातली पदभरती। यामध्ये 2 जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या आहेत। एक जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, दुसऱ्या जाहिरातीमध्ये जवळपास 20-25 पदे आहेत त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। त्यामध्ये सुद्धा 10वी पासवर अर्ज करता येणार आहे। आता ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता कक्ष सेवकच्या 123 जागा आहेत, यासह जे चतुर्श्रेणी मधली विविध संवर्ग आहेत त्यामधली विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। या पदांसाठी तुम्ही मित्रांनो प्रयत्न करू शकता। टोटल 153 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत या रुग्णालयामार्फत, ज्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। लक्षात घ्या, या प्रकारच्या भरतीच्या जाहिराती भरपूर प्रसिद्ध होत आहेत। जेएमसी पॅटर्न नुसार जर तुम्ही स्टडी करत असाल तुम्हाला चांगली संधी आहे या ठिकाणी नोकरी मिळवण्याची। या सर्व पदांसाठी अप्लाय करण्यासाठी फक्त एसएससी अर्थात 10वी पास असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। सो ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 22/10/2025 पासून 12/10/2025 पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही vmgmc.edu.in या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे। या गोष्टी लक्षात घ्या। प्रत्येक जो व्हिडिओ मी या ठिकाणी माफ करा मित्रांनो, प्रत्येक जे ॲडव्हर्टाइजमेंट मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करत आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे डिटेलमध्ये, तोही तुम्ही पाहू शकता। दुसरी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी मेगा भरतीची प्रसिद्ध झालेली आहे ती आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 अंडर। यामध्ये जवळपास 15,000 प्लस जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। लक्षात घ्या, पोलीस भरतीची प्रॉब्ली यानंतर मोठी जाहिरात येणे अवघड आहे मित्रांनो, लवकर येणे अवघड आहे। त्यामुळे ही जाहिरात लास्टची आहे असं कन्सिडर करून तुमचं जर एम असेल पोलीस भरतीचं तर तुम्ही त्या ठिकाणी ते अचीव करू शकता। यामध्ये पोलीस शिपाईच्या जागा आहेत, पोलीस शिपाई वाहन चालकच्या जागा आहेत, पोलीस शिपाई SRPFच्या जागा आहेत, बॅट्समनच्या जागा आहेत, त्याचबरोबर प्रिझन कॉन्स्टेबल किंवा कारागृह शिपाईच्या अशा जागा टोटल 15,300 प्लस जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मेगा भरतीची होत आहे पोलीस। यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी एकतर तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। 12वी उत्तीर्ण मार्फत तुम्ही मेजॉरिटी पदांसाठी अप्लाय करू शकता। फक्त पोलीस बॅट्समन पदासाठी 10वी पासवर अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला फिजिकल क्वालिफिकेशन सुद्धा रिक्वायर्ड आहे, हे फार महत्त्वाचं आहे, जे तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता। यासाठी तयारी करणे आवश्यक आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 29/10/2025 पासून सुरुवात झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी मित्रांनो 30/11/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता, ज्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, सांगितल्याप्रमाणे शेवटची संधी कन्सिडर करून तुम्ही या भरतीसाठी जे आहे ते अटेम्प्ट करणे आवश्यक आहे। यानंतरची पोलीस भरती कधी होईल यापेक्षा तुम्हाला या भरतीवरच या ठिकाणी फोकस करायचा आहे। सो ही पुढची जाहिरात मी एक्सप्लेन केलेली आहे। त्यानंतर तिसरी जाहिरात जी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे ती आहे नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्यामार्फत जी टेक्निकलची पदे आहेत ती मित्रांनो भरली जात आहेत, ज्यामध्ये सहाय्यक अभियंताची पदे आहेत, या व्यतिरिक्त कनिष्ठ अभियंताची पदे आहेत, या व्यतिरिक्त सहाय्यक कनिष्ठ अभियंताची पदे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत जर तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंड मधून असाल, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेला असाल तर तुम्ही या गट क मधील पदांसाठी मित्रांनो अर्ज करू शकता। भरपूर पदे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत। यासाठी अप्लाय करण्यासाठी 10/11/2025 पासून 1/12/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली नाही, मात्र नक्कीच ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। या ठिकाणी जर क्वालिफाय होत असाल तर लवकरात लवकर 10 तारखेनंतर तुम्ही अर्ज करू शकता। 1,000 रुपये फॉर्म फी ओपनसाठी राहील, 900 रुपये मागासवर्ग आणि अनाथांसाठी फॉर्म फी घेतलेली आहे।
त्यानंतर चौथी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज RRB यांच्यामार्फत ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यांच्यामार्फत 2 जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। एकासाठी तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बेसवर कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रॅफिक असिस्टंटची पदे या ठिकाणी भरली जात आहेत। टोटल 5890 जागा आहेत, ज्यासाठी कोणत्याही पदवीवर तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी इनिशियल पे, मेडिकल स्टँडर्ड, एज या सर्व गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे। यानंतर दुसरी जाहिरात अंडर ग्रॅज्युएटसाठी झालेली आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क किंवा ट्रेन्स क्लर्क याच्या टोटल 3058 जागा भरल्या जात आहेत। यासाठी मित्रांनो तुम्ही 12वी पासवर अप्लाय करू शकता। 12वी पास प्लस टायपिंग असेल किंवा ट्रेन क्लर्क सारख्या पदांसाठी तुम्ही 12वी पासवर प्लेन त्या ठिकाणी अर्ज करू शकता। एज लिमिट सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकाल। सो या गोष्टी तुम्ही पाहून या भरतीसाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे। या ठिकाणी ऍप्लिकेशन फी कमी असते, तुम्हाला महाराष्ट्रामध्येच एक्झाम सेंटर मिळू शकतं आणि चांगला स्कोर झाल्यानंतर नोकरी ठिकाण सुद्धा मिळू शकतं। सो या पदांसाठी सुद्धा तुम्ही तयारी करू शकता। त्यानंतर मित्रांनो यासाठी अप्लाय करण्यासाठी ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्ही 20 नोव्हेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत अप्लाय करू शकता आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी 27 नोव्हेंबर ही लास्ट डेट राहणार आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर लास्टची जाहिरात जी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ऑफ बॉम्बे, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठासाठी, ज्यामध्ये लोअर हायर स्टेनोग्राफर आणि त्याचबरोबर लोअर स्टेनोग्राफरची पदे भरली जात आहेत। यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। जवळपास 12 जागा दोन्ही पदांचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। याचा रिसेंटली मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता। बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून सुद्धा तुम्हाला माहिती उपलब्ध आहे। सो 5 वेगळ्या जाहिराती आपण या ठिकाणी मित्रांनो पाहिलेल्या आहेत, ज्यामार्फत मी तुम्हाला अपडेट दिलेला आहे सध्या सुरू असलेल्या भरतींचा, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त सुद्धा मित्रांनो भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये, ज्यासाठी तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करू शकता। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। व्हिडिओला नक्की लाईक करा, महाजॉब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी। धन्यवाद।